आपल्या मुली, आपली बहीण कितीही लांब असू द्या, त्यांच्यापर्यंत त्यांच्या संसारासाठी लागणाऱ्या वस्तू आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू आई पाठवणार नाही आणि भाऊ त्या बहिणींपर्यंत पोहोचवणार नाही, असं कधीच होत नाही. तर कालच रात्री ना माझा भाऊ गावावरून आला आणि येताना ना त्याने एवढी मोठी बॅग गच्च भरून आणली होती की त्याला स्वतःला पण तोलवत नव्हती. तरी पण तो ना फक्त बहिणींच्या प्रेमापोटी 700 किलोमीटर लांब म्हणजेच कोकणातून ही बॅग घेऊन आला होता. आल्या आल्या ना त्याने कपडे काढण्यासाठी बॅगेतून एक एक सामान बाहेर काढायला सुरुवात केली आणि मग मी काय व्हिडिओला सुरुवात केली. ते झाल्यावर गावाकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. नंतर मी काही शूट केलं नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच कॅमेरा चालू केला. दीदीने इकडे ना आईने दिलेल्या चवळ्यांचे 2 हिस्से करून घेतले. तो म्हणजे एक स्वतःचो आणि एक माझो. आणि हा फणस भावाने स्पेशल माझ्यासाठी आणलेला. मी त्याला ना सांगितलेलं की काही नाही आणलं तरी चालेल, पण फणस मात्र नक्की घेऊन ये. त्यामुळेच ना त्याने एवढा मोठा फणस घेऊन आला होता. आणि हो, टिचकी मारून येणाऱ्या आवाजावरून कोकणी माणसाक बरोबर समजता हा की फणस पिकला आहे की नाही. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.